हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे. आज आपण ब्रायडल फिगर बघणार आहेत. फिगर म्हणजे काय, आपण पूर्ण आकृतीने काढलेली एक नवरी. ओके, आपण कोणाच्या साह्याने काढलेली आपण एक नवरी पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण प्रपोर्शन वाईज सगळे फेस बॉडी कशा प्रपोर्शनमध्ये येते ते पाहणार आहोत. ओके, पहिल्यांदा ओवल शेप ड्रॉ करायचा. ओवल शेप ड्रॉ करायचा, अंडाकृती आकार. ओके, या अंडाकृती आकाराचं मेजरमेंट एवढं असेल. एवढं म्हणजे अंदाजे जर माझं एवढं मेजरमेंट आहे तर ह्याच्या 7 ते 8 पट माझी ब्राईड असली पाहिजे. ओके, जेवढा बारीक फेस त्याच्या 7 ते 8 पट आपल्याला ब्राईडचे प्रपोर्शन वाईज तिला घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण हे घेतलेलं फेस नंतरनं सेकंड जी लाईन असते इथे बरोबर ह्या लाईनमध्ये इथे व्ही कट येतो नेकचा. त्याच्या थोड्याशा अंतर जिथे हा डॉट आहे त्याच्याच नेक्स्टचा जो डॉट आहे तिथे येते चेस्ट लाईन. चेस्ट लाईन आल्यानंतरनं जेवढा हा चेहऱ्याचा जो ओवल शेप आहे त्याच्या इथून इथं लाईन, शोल्डर लाईन आणि ह्याच्या 1 पट भाग जेवढा इथं अंतर आहे तेवढंच हा शोल्डरचा अंतर असेल. शोल्डर टू एल्बो आणि एल्बो टू रिस्ट लाईन तेवढंच अंतर पुन्हा असेल. This is the right portion. आता आपण पेनने एकदा ड्रॉ करून घेणार आहे, मग मी तुम्हाला कोननी कसं ड्रॉ करायचं ते सांगणार आहे. आता पेननी व्यवस्थित तुम्ही प्रपोर्शन काढून बघा, बिकॉज आपल्याला नंतरनं कोननी करायचं. त्यामुळे जस्ट मी एक आयडियासाठी तुम्हाला एक छोटा फिगर आणि मोठा फिगर दाखवते, म्हणजे तुम्हाला सगळं प्रपोर्शन वाईज समजेल. याला मिनिएचर फिगर म्हणतात. म्हणजे जी बॉडी शेप जो मी मोठा पार्ट दाखवला आहे त्याच्यापेक्षा हा छोटा, म्हणजे ह्याला मिनिएचर फिगर म्हणजे स्मॉल काढले, आपण एकदम लहान काढले. ओके, आता आपण कोननी बघूयात. व्यवस्थित कोन घ्यायचा. आपले जे साधे कोन आहेत तेच यूज करायचे विदाऊट स्टेनवाले पेपरवर. आणि फर्स्ट आपण जो फेस ड्रॉ करणार आहे तो साईड फेस ड्रॉ करणार आहे विथ फुल बॉडी. ओके, तर स्टार्ट करूयात. आता आपण साईड फेस बघणार आहे. साईड फेस खूप इझी आहे. तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आपण साईड फेस कसा काढलेला आहे आणि विथ प्रपोर्शन मी तो सांगितलेला आहे. आता तुम्ही ही जी साईड फेस मी काढते तर तुम्ही इथं 3-4 फेससुद्धा यूज करू शकता. फक्त फ्रंट फेस नाही यूज करू शकत, किंवा फ्रंट फेसला बॉडी एकदम स्ट्रेट समोर बघताना अशी लागते. त्यामुळे ओके, व्यवस्थित बघा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे बन घ्यायला शिकवलं होतं. आता आपण वेणीचा पार्ट बघणार आहे. वेणीचा पार्ट बघणे 2 अशा कर्व लाईन घ्यायच्या, वळण आकार घ्यायचा आहे आणि मध्ये जॉईन करायचं आहे. शोल्डर पूर्ण दिसणार नाही कारण की वेणीचा पार्ट आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये. सेम खांदा टू कोपरापर्यंत
आपला चेहऱ्याचा जेवढा भाग आहे, जेवढा चेहरा उंचीला आहे तेवढाच उंचीला आपला कोपरा ते खांदा भाग आला पाहिजे आणि मनगटा ते कोपऱ्यापर्यंतसुद्धा तेवढा भाग आला पाहिजे. आता फिंगर्स ड्रॉ करणार आहे आपण आणि फिंगर्स झाल्यानंतर ना कंपल्सरी तिला बांगड्या दाखवायच्या, म्हणजे ती अशी ब्राईड लुक देते. तिला असं जेवढं तुम्ही ज्वेलरी, बांगड्या, नेकलेस, कानातले असे घालणार तेवढी ती अशी छान उठून दिसते. आता पलीकडची जी लाईन आहे, ही जी लाईन आहे इथं डबल लाईनच घेतली आहे मी, कारण की पलीकडची आपल्याला बॉडी एवढी दिसणार नाही. ओके, आता डबल लाईन झालं. नेक्स्ट आपण ब्लाऊज कट केला, थोड्याशा 2 कर्व लाईन बाहेरच्या साईडला ड्रॉ केल्या आणि ही कमरेची लाईन फक्त ड्रॉ केली. ब्राईड खूप सिम्पल आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, येत नाही आहे, मला जमत नाही असं तर बोलूच नका. प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला सगळं जमेल. आणि इथं आता नेकलाईन दाखवायची व्ही शेपमध्ये, जसं मी तुम्हाला मग अशी म्हणलं होतं व्ही शेपमध्ये आपल्याला बॉडी दाखवावी लागते, गळा दाखवावा लागतो तसं. आता आपल्याला वरमाला घालताना दाखवायचे, वरमाला म्हणजेच हार घालताना दाखवायचे, त्यामुळे मी काय केलं, डॉटेडमध्ये हा वरमालाचा लुक दाखवला. ओके, डॉटमध्ये. आता खाली डायरेक्टली लेहंगा कट दाखवणार आहे आपण. डबल लाईन्स, हम्स आणि हा पूर्ण 2 लाईन्सनी खाली घेऊन आपण हा लेहंगा कवर करून घेणार आहे. वन 2 3 4 5 6 7 आणि 8, 7.5 ते 8मध्ये आपली फुल बॉडी ही बसली पाहिजे. ओके, आता डायरेक्ट मी फेस आणि बॉडी काढायला घेते आणि विथ फिलिंग पण करते, म्हणजे आपण कसं भरायचं हे पण तुम्हाला दाखवते. आता माझ्यासोबतच प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा काही अडचण आल्यास, आणि तुम्ही प्रॅक्टिस करताना करत जा. तुम्हाला जर प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट बनायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस कंपल्सरी आहे. दिवसातले ॲटलिस्ट 2 तास तरी तुम्ही मेहंदीला दिले पाहिजेत. मेहंदी हा असा विषय आहे की तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस नाही करणार ना तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामधल्या स्पीड म्हणा, परफेक्शन म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतील जेवढा तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढे. ओके, तर आता सेम मगाशी जसं मी फिगर काढली तशीच काढली आहे, फक्त आता ह्याच्यामध्ये मी फिलिंग करणार. मगाशी तुम्हाला फक्त प्रपोर्शन म्हणजे कसे भाग घ्यायचे आणि किती उंची वगैरे आली पाहिजे यासाठी तुम्हाला आधीची बॉडी दाखवली होती. आता आपण सिमिलरली तेच काढतोय, फक्त आता ह्याला फील करणार आहे, भरून घेणार आहे. ओके, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि प्रॅक्टिससोबत माझ्या करा.
व्हिडिओ पाहताय तर प्रॅक्टिसही करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना किंवा मैत्रिणींना, फॅमिलीमध्ये कुणाला गरज असेल, ज्यांना मेहंदी शिकायची इच्छा आहे त्यांना व्हिडिओ पाठवा, जेणेकरून ते सुद्धा व्हिडिओ पाहून प्रॅक्टिस करू शकतात. आणि नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचाही फायदा होतो आणि कुणाचाही तरी फायदा झाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्यासोबतच प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जमतील आणि व्हिडिओ येत राहतील लवकरात म्हणजे मी प्रयत्न करतेच आहे तसं रेग्युलर व्हिडिओ टाकायचा, पण तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस सोडवू नका, कंपल्सरी प्रॅक्टिस रेग्युलर करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.